तर ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीवर काँग्रेसने नाराजी वर्तवलेली आहे। काही जागांवर चर्चा सुरू आहे। आघाडी धर्म पाळणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं थोरात यांनी म्हटलेलं आहे। सांगली आणि मुंबईतील जागा जाहीर केल्याने थोरातांनी नाराजीचा सूर वर्तवलाय। तर जागांचा अंतिम निर्णय होणं बाकी आहे, पुनर्विचार करावा असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। दरम्यान ठाकरे गटाच्या वाट्याला असणाऱ्या जागा जाहीर केल्या असं संजय राऊत म्हणाले। महाविकास आघाडीच्या जागांच्या बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या 2 जागावर उमेदवार घोषित केलेला आहे, हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं। यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे तीनही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार पाडता आल्या असत्या। यादी जाहीर केल्यावर अशा प्रकारचे काही पडसाद उमटले असतील। आता काँग्रेस पक्षाने पण दिल्लीतून अनेक नावं जाहीर केली। त्या संदर्भात आमच्याकडे काही किंवा राष्ट्रवादीमध्ये काही पडसाद उमटला ते तुम्हाला दिसलं नसेल। आता विशेषतः रामटेक ही आमची निवडून आलेली जागा आहे। रामटेक आम्ही कुठे काय खळबळ केली, आमचं ठरलं होतं की तुम्ही लढा, त्या बदल्यात आम्ही दुसरी जागा लढू। त्याच्यामुळे आमच्या वाट्याला ज्या जागा आहेत असं आम्ही मानतो, त्या जागांवरती आम्ही उमेदवार जाहीर केले।